इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फासन, जम्पर इन पिन, शॅकल आणि सस्पेन्शन टाइप इन्सुलेटर्स। या सत्राच्या शेवटी तुम्ही ह्यात सक्षम व्हाल। पिन टाइप, शॅकल टाइप आणि सस्पेन्शन टाइप इन्सुलेटर निवडा। पिन इन्सुलेटर सह खंबाच्या क्रॉस आर्म मध्ये जम्पर बांधा। शॅकल प्रकाराच्या इन्सुलेटर मध्ये जम्पर बांधा। सस्पेन्शन प्रकाराच्या इन्सुलेटर मध्ये जम्पर बांधा। इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे। इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर 200 mm, DE स्पॅनर सेट 6 ते 25 mm, ॲडजस्टेबल स्पॅनर 25 mm, वुडन किंवा नायलॉन मॅलेट, लॅडर 6 मीटर लांब, वायर स्ट्रिपर 150 mm, सस्पेन्शन टाइप इन्सुलेटर 2, पिन टाइप इन्सुलेटर 2, बाइंडिंग वायर 14 SWG ॲल्युमिनियम, ACSR कंडक्टर, सेफ्टी बेल्ट आणि रोप, क्लॅम्प, नट आणि बोल्ट। शॅकल टाइप इन्सुलेटर। पिन टाइप इन्सुलेटर प्रॅक्टिस मध्ये येण्यापूर्वी पिन, शॅकल आणि सस्पेन्शन प्रकारच्या इन्सुलेटर बद्दल काही मूलभूत माहिती जाणून घेऊया। पिन इन्सुलेटर। पिन इन्सुलेटरचा वापर खांबाच्या सरळ चालत असलेल्या लाईन कनेक्टरला धरण्यासाठी केला जातो। हे खांबावर क्रॉस आर्म करण्यासाठी सुरक्षित आहे। कंडक्टरच्या घरासाठी इन्सुलेटरचा वरचा बाजूला एक ग्रूव्ह आहे। हे LT ओळींमध्ये वापरले जातात। शॅकल इन्सुलेटर। शॅकल इन्सुलेटर सामान्यतः कोपऱ्यांच्या खांबावर समाप्त करण्यासाठी वापरले जातात। हे इन्सुलेटर फक्त कमी आणि मध्यम व्होल्टेज लाईनसाठी ओव्हरहेड लाईन्स मध्ये वापरले जातात। हे इन्सुलेटर आडव्या स्थितीत आणि उभ्या स्थितीत वापरले जातात। सस्पेन्शन इन्सुलेटर। HT लाईन्स साठी स्टील टॉवर्स सह सस्पेन्शन प्रकारचे इन्सुलेटर वापरले जातात। त्यामध्ये स्ट्रिंगच्या स्वरूपात मेटल लिंक द्वारे मालकेत जोडलेल्या अनेक पोर्सिलेन डिस्क असतात। प्रत्येक डिस्क 11 kV च्या कमी व्होल्टेज साठी डिझाइन केलेली आहे। सिरीज रेषेला अधिक लवचिकता प्रदान करते। पिन इन्सुलेटर मध्ये जम्पर बांधा। आता आपण आपल्या पहिल्या कार्याचा सराव करणार आहोत। पिन इन्सुलेटर मध्ये जम्पर बांधणे। त्यांच्यासाठी साधने आणि साहित्य तपासा। प्रथम खांबावर शिडी ठेवा आणि मदतनीस शिडी धरण्यास सांगा। सुरक्षा पट्टा बांधा आणि मार्गदर्शक दोरी आणि स्पॅनर सेट सह शिडीवर चढा। स्वतःला स्थान द्या आणि क्रॉस आर्म सह सुरक्षा बेल्ट बांधा। गाईड दोरीचे एक टोक खाली टाका आणि सहायकाला पिन इन्सुलेटर असेंब्ली दोरीचा टोकाला बांधायला सांगा। पिन इन्सुलेटर असेंब्ली सह दोरी वर उचला। क्रॉस आर्म वर पिन इन्सुलेटर असेंब्लीज निश्चित करा। मार्गदर्शक दोरीच्या सहाय्याने ACSR कंडक्टर जमिनीवरून उचला। पोल आणि पिन इन्सुलेटर दरम्यान ACSR कंडक्टर ठेवा। ACSR कंडक्टरला पिन इन्सुलेटरच्या वरच्या बाजूला दिलेल्या स्लॉट मध्ये ठेवा आणि सहायकाला वायर स्ट्रिपरच्या मदतीने कंडक्टरला तणण्यास सांगा। सुमारे 2 मीटर लांब वाइंडिंग वायर घ्या आणि मध्यभागी धरा। पिन इन्सुलेटरच्या मनोभोवती किमान 2 वळणे बांधा। बाइंडिंग वायरच्या मुक्त टोकांसह इन्सुलेटरच्या मनोवर एक घट्ट गाठ बांधवा। बाइंडिंग वायरची दोन्ही टोके पिन इन्सुलेटरच्या दोन्ही बाजूंचा लाईन कंडक्टरवर घट्ट गुंडाळा आणि एकमेकांच्या विरुद्ध वळवा। कंडक्टरवर विचलन किंवा वाकणे असल्यास इन्सुलेटरच्या मानेवर बाइंडिंग वायर बांधा। कोणत्याही अंतराशिवाय वायर पुरेशी गठ्ठ बांधा आणि दोन्ही बाजूंनी सुमारे 15 वळणे दिल्यानंतर ती पूर्ण करा। अतिरिक्त वायर कट करा आणि कंडक्टरच्या सभोवतालच्या वरच्या टोकांना गोल करा। काम व्यवस्थित संपवून खांब्यावरून सुरक्षितपणे खाली उतरा। शॅकल इन्सुलेटर मध्ये जम्पर बांधा। आपले दुसरे कार्य आहे जम्परला शॅकल इन्सुलेटर मध्ये बांधणे। त्यांच्या चांगल्या स्थितीसाठी साधने आणि साहित्य तपासा। खांबावर शिडी ठेवा आणि
मदतनीस शिडी धरण्यास सांगा. सुरक्षा पट्टा बांधा आणि मार्गदर्शक द्वारा आणि स्पॅनर सेट 6 शिडीवर चढा. स्वतःला स्थान द्या आणि क्रॉस आर्म सह सेफ्टी बेल्ट बांधा. गाईड दोरीचे एक टोक खाली टाका आणि हेल्परला शॅकल इन्सुलेटर असेंब्ली आणि सी क्लॅम्प दोरीच्या टोकाला बांधण्यास सांगा. इन्सुलेटर असेंब्लीसह दोरी वर उचला. सी क्लॅम्पच्या मदतीने क्रॉस आर्मवर शॅकल इन्सुलेटर निश्चित करा. शॅकल इन्सुलेटरच्या ग्रूव्ह मध्ये कंडक्टरला लूप बनवा आणि सुमारे अर्धा मीटर मोकळा भाग सोडा. 14 SWG ॲल्युमिनियम बाइंडिंग वायर घ्या आणि लाईन कंडक्टरला बांधून घ्या आणि दर्शविलेल्या प्रमाणेनुसार सुमारे 100 ते 150 mm लांबीपर्यंत इन्सुलेटरच्या भोवती लूपसह कोणत्याही अंतर न ठेवता शेवट घट्टपणे मुक्त करा. काम व्यवस्थित संपवून खांबावरून सुरक्षितपणे खाली उतरावे. सस्पेन्शन प्रकारच्या इन्सुलेटरमध्ये जम्पर बांधा. आपले तिसरे कार्य आहे सस्पेन्शन प्रकारच्या इन्सुलेटरमध्ये जम्पर बांधणे. त्यांच्या चांगल्या स्थितीसाठी साधने आणि साहित्य तपासा. खांबावर शिडी ठेवा आणि शिडी धरण्यास मदतीस सांगा. सुरक्षा पट्टा बांधा आणि मार्गदर्शक दोरी आणि स्पॅनर सेटसह शिडीवर चढा. मार्गदर्शक दोरीच्या सहाय्याने हेल्परकडून सस्पेन्शन इन्सुलेटर असेंब्ली मिळवा आणि त्यास खांबावरील क्रॉस आर्मवर निश्चित करा. गाईड दोरीचे एक टोक खाली टाका आणि सहायकाला कंडक्टरला दोरीने व्यवस्थित बांधायला सांगा आणि कंडक्टरला काळजीपूर्वक क्रॉस आर्मवर उचला. इन्सुलेटर असेंब्लीमध्ये प्रदान केलेल्या 2 क्लॅम्प्समध्ये कंडक्टर योग्यरित्या व्यवस्थित करा आणि क्लॅम्प्समध्ये बोल्ट आणि नट सुरक्षितपणे घट्ट करून कंडक्टर निश्चित करा. 14 SWG ॲल्युमिनियम बाइंडिंग वायर घ्या आणि कोणत्याही अंतराशिवाय कंडक्टरला इन्सुलेटर असेंब्लीसह गठ्ठ बांधा. काम व्यवस्थित संपवून खांबावरून सुरक्षितपणे खाली उतरावे. रिकॅप. या सत्रात आपण शिकलो पिन टाइप, शॅकल टाइप आणि सस्पेन्शन टाइप इन्सुलेटर निवडणे. पिन इन्सुलेटर सह खांबाच्या क्रॉस आर्म मध्ये जम्पर बांधणे. शॅकल प्रकाराच्या इन्सुलेटर मध्ये जम्पर बांधणे. सस्पेन्शन प्रकाराच्या इन्सुलेटर मध्ये जम्पर बांधणे. मला आशा आहे की तुम्हाला या सत्रातील सर्व संकल्पना समजल्या असतील. भेटूया पुढच्या सत्रात एक नवीन कॉन्सेप्ट सह. धन्यवाद.